का म्हणता बे पोट्टे हो. तर आज आपण आलो कुठं, आकाश भाऊच्या सलूनमध्ये. पण आकाश भाऊ काही होता नाही. आणि आकाश भाऊला कॉल केलं तर आकाश भाऊनं काही कॉल उचलला नव्हता. तर आपला दुसरा भाऊ होता, तर ह्या भाऊची पेंटिंग करून देता, सारवण करून देत होता. आणि इकडं मस्त चालू होते, सॉन्ग चालू होते. लई प्रेमात पडला होता भाऊ, तर खूपच प्रेमाचे गाणे ऐकत होता ना. कोणाच्या प्रेमात पडला होता तर माहीत नाही. मग आपलं डोकं पा बरं असं हलते, कान पण हलते. तुमचं हलते का कमेंटमध्ये सांगा बरं. मग भाऊनं घेतला ब्रश, आपले पूर्ण केस वगैरे साफ करत होता, कारण इकडं तिकडं घुसले होते ना केस. मग डोळ्यात पण घुसून गेला केस. लई चोरलं, पण डोळ्यातून पाणी निघून गेला. आणि हा भाऊ याचीवाली आंघोळ करून देता ह्या पोराची. बाल्टी वगैरे घेतली, डब्बा वगैरे घेतला ना, याची आंघोळच करून देत होता. मग कसा काळा दिसतो का भुरा दिसतो कमेंटमध्ये सांगा बरं तुम्ही. मग आले दुकानाचे मालक आकाश भाऊ, चहलपहल करत. का उचललं तर माहीत नाही तिथून. आणि हा भाऊ लई दात काढत होता, याला खूप हसा येत होता. एवढे दिवस झाले हा काही दाढी करतच नाही. मागं पण आलो तर याची दाढी वाढलीच होती. मग भाऊनं कटिंग वगैरे केली. कसा चॉकलेट दिसतो का मी नाही कटिंग पहा, मी तर तसाच दिसतो काडाकुडा. मग गेलो आपण कुठं, आपल्या घरी काय चालू होतं, शेवड्या टाकणं चालू होतं. मग आपण आपली दुकान वगैरे रेडी केली आणि दुकान घेऊन निघालो कुठं, आपल्या अड्ड्यावर दुकान वगैरे लावली. ह्या पोराची चेंगडी चालू होती, धर्मराजचे पोरं होते ते. मग दुकान वगैरे लावली होती. आणि इकडं ह्या डेकोरेशनवाला भाऊ खूप लाजत होता. इकडं पाहतच नव्हता कॅमेरा चालू आहे म्हणून, हा पाहतच नव्हता, तिकडेच पाहत होता. मग आले आपले सलूनवाले भाऊ, आकाश भाऊ. मग अशी ज्यांच्या एवढं कटिंग केली तेच लोक आले होते. 2-3 दिवस झाले म्हणे काही आले भेटत नाही म्हणे. मग भाऊ पाहा ना कसा चाटपूस करून लस्सी पित होता. पहा ना कसा स्टाईलमध्ये पिऊन राहिला. तर भेटू आपण कुठं पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करा.